नमस्कार, मी स्वाती शिंदे। आपण पाहत आहात ग्रामसीमा यूट्यूब न्यूज चॅनल। ग्रामसीमा यूट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। ग्रामसीमा यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। ड्रेनेजच्या 20 फूट खोल खड्ड्यात दुचाकीसह पडून इसम जखमी। महालक्ष्मी मंदिर ते कर्णिक नगर ड्रेनेजच्या खड्ड्यामुळे अपघात। महापालिका अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष। पहा नेमके काय घडले। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी तुषार खंदारे, शिवसेना उपप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे। आज आपण कर्णिक नगर समोरील महालक्ष्मी मंदिर ते वॉलचंद कॉलेज हा रस्ता, या रस्त्यावर आज दुसरा अपघात झालेला आहे। आणि दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतं की ड्रेनेज लाईन करताना महापालिका असो किंवा संबंधित ठेकेदार कंत्राटदार असो, नागरिकांच्या जीवाशी खेळ त्यांनी केलेला आहे। आज आपण बघतोय दोन्ही बाजून रस्ता आहे, इकडून तुम्ही बघू शकता, तिकडून बघू शकता। तर रस्त्याला या गटारीसाठी सिक्युरिटी म्हणून ही प्लास्टिकची पट्टी लावलेली आहे। तिथे लावलेलं नव्हतं, त्या साईडला पट्टी नाही, त्या बाजूला बांबू आत्ता लावलेला आहे, त्या बाजूला कालपर्यंत पट्टी पण नव्हती। आज दुसरा माणूस दगावता वाचलेला आहे। त्या माणसाचं तुम्ही जर वय बघितलं आज, तर वयाच्या 50शीतला माणूस असून पोहता येत आहे। फक्त ह्या कारणामुळं ते माणूस ह्या इकडं हा माणूस हा व्यक्ती पडला होता। ह्याच्या आतमध्ये 15 फूट आत पाणी आहे। हा खड्डा जेमतेम 20 फुटाचा खड्डा आहे, त्याच्या खाली 15 फूट अजून पाणी आहे। या माणसाला पोहता येतं म्हणून ते वर येऊ शकले, नाहीतर आज यांचा प्राण गमवावा लागला असता। आज महापालिका असो, संबंधित ठेकेदार असो, यांना न्याय कोण देणार? यांची आज गाडी, यांचं पाकिट, यांचं मोबाईल सगळं आतमध्ये। आणि विशेष म्हणजे सांगण्यासारखी बाब, आज अग्निशामक दल असो किंवा आपलं महाराष्ट्र पोलीस असो, यांचं भरपूर प्रमाणात सहकार्य मिळालं। फोन केल्यावर 10 ते 15 मिनिटात तर इथं लगेच धाव घेतली। पण संबंधित घटनेनंतर आज दुसरी घटना आहे। संबंधित घटनेनंतर महापालिकेचा एकही अधिकारी आलेला नाही आणि याची दखल घेतलेली नाही। आता ही घटना होऊन सुद्धा अर्धा ते पाऊण तास, मिनिमम 1 तास तरी ही घटना होऊन वेळ झालेला आहे। तरी या संबंधित वसाहतीमधील नागरिकांच्या सुद्धा भरपूर तक्रारी आहेत। तरी महापालिकेने याची लवकरात लवकर दखल घ्यावी। आणि 2 घटना झालेल्या आहेत, तिसरी घटना होऊन कुणाचा तरी जीव गमवावा लागावा अशी वेळ येऊ देऊ नये ही माझी नम्र विनंती। तर रामचंद्र दुत्तीकोंडा, मी अशोक चौकात राहतो। मी महालक्ष्मी मंदिर ते वॉलचंद कॉलेजकडे येताना कर्णिक नगरच्या कॉर्नरला माझ्यासमोर एक 4 व्हीलर कार आलतं। ते कारच्या एकदम लख्ख प्रकाशामुळे मला काय दिसलं नाही आणि समोर एक खड्डा आहे हे बी मला माहीत नव्हतं। ते खड्ड्यात मी येऊन माझ्या बाईकसह मी खाली पडलो आणि अंदाजे ते बहुतेक 30 फूट खड्डा असेल बहुतेक, आणि त्याच्यात एक 15-20 फूट पाणी असेल। आणि ते पाणीवरनं मी पोहत वरपर्यंत आलो आणि माझं नशीब बलात्कार म्हणून मी वाचतो। आणि बाईक आणि माझं मोबाईल सगळं आत अडकलेलं आहे, माझं पाकिटसुद्धा आत अडकलेलं आहे पण नाही ते पाण्यामध्ये, आणि ते पाण्यामध्ये ते दिसलं नाही। आणि आत्तापर्यंत कोणी बी, आता एक घटना होऊन 1-1.5 तास झालं, परंतु कोणी बी महापालिकेचे अधिकारी किंवा कोणी बी इथं येऊन संपर्क साधले नाही। आणि काही जण फोनसुद्धा लावलेत आयुक्तांना, त्यांना, परंतु त्यांनीसुद्धा येऊन बघितलं नाही आणि काय केलं। आणि माझं एक विनंती आहे की असं घटना दुसरं कोणाला होऊ नये म्हणून मी इथं थांबून तुम्हाला सांगायला मदत केली। त्या माणसाला खालून वर आम्ही काढलं, पण त्याची गाडी आणि त्याचा मोबाईल त्याचं खाली पडलं, ते काय आम्हाला काढायला जमलं नाही। आम्ही डायरेक्ट काय केलं, पोलीस चौकीला नोंद केली ह्या खड्ड्याचं। चौकीवरून 2 माणसं आली, त्यांच्यासोबत आमचं बोलणं झालं। त्याच्यामध्ये माणूस, अग्निशामकची पण गाडी आली, ती पण एवढं माणूस आहे आणि माणसाला वाचवलं म्हणून सांगितलं। काहीच काम नाही म्हणजे गाडी पण निघून गेली। लक्ष्मी चौकातून येताना कन्या रोडला त्यांचा म्हणजे इथं ड्रेनेजचा कटा मारलेला आहे। काय त्यांना समोर येताना कार अपर टिपर ते लाईट मारल्यामुळं त्यांना कळलं नाही, इथं ड्रेनेजचा कटा मारलेला आहे महानगरपालिकेने। ते आठवडा कमीत कमी 3 ते 4 महिना झाला आहे, ते पहिले हे झालं आहे। आता कटा मारून 1 आठवडा झाला आहे। ह्याच्या अगोदर 2 पोरं पडलेत, त्यांनी बी सिव्हिलमध्ये ॲडमिट आहे। आता ह्याच्यामध्ये आता आमचा माणूस ते पडलेला आहे, आमचा पाहुणा। तुमचं नाव काय? रमेश दारा।